नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. महाटीएटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल आणि पेपर क्रमांक 2 SST 60 मार्काच्या तयारीसाठी तुम्ही हे आपलं अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क चॅनल सबस्क्राईब करू शकता. खूप सुंदर आणि दर्जेदार आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा आणि परीक्षा ओरिएंटेड कंटेंट आपण आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळं चॅनलशी नक्की जोडले गेलेले राहा. आणि आपण जे काही शेड्यूल चालू केलेलं आहे, काल थोडा लाईटचा इश्यू असल्या कारणानं कालचा व्हिडिओ अपलोड झालेला नाही. आज आपला 8वी भूगोल होते आणि ही कंटिन्यू सिरीज अशीच सुरू राहणार आहे. तर इयत्ता 7वी भूगोल आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये संपूर्ण पुस्तकाचे रिव्हिजन अशा पद्धतीने ही जी नवीन सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आपण 8वी भूगोल हे जे पाठ्यपुस्तक आहे तर त्याची रिव्हिजन प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पाहणार आहोत. तुम्ही बघा, ज्यांना प्रॉपर स्टडी करायचा आहे त्यांनी अजिबात बाकीचं मटेरियल न वापरता तुम्ही फक्त स्टेट बोर्ड वापरलं तरी चालेल. आणि आपल्या चॅनलकडून तुम्हाला विशेष असं काय मिळणार आहे तर फक्त स्टेट बोर्ड आणि टू दी पॉइंट स्टेट बोर्डच्या प्रत्येक मुद्द्याला धरून आपण प्रॉपर नोट्स बनवलेल्या आहेत. ज्या इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र 6वी ते 10वी पर्यंतच्या सगळ्या नोट्स तुम्हाला 350 रुपयामध्ये मिळतील. आणि या नोट्स सोबत तुम्हाला आणखीन काय मिळेल तर 6वी ते 12वीची जी सगळी हायलाईट केलेली पुस्तकं आहेत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राची, तर ती सगळी पाठ्यपुस्तकं प्लस मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. आणखीन इयत्तानुसार जे आपण युट्यूबला लेक्चर बनवत आहोत, इयत्तानुसार आता 8वी भूगोलचं पाठ्यपुस्तक आज बनवलेलं आहे. तर ज्या काही प्रश्नोत्तराच्या PDF आहेत तर त्या पण तुम्हाला पेड नोट्स ग्रुपला ऍड होत आहेत. प्लस आणखीन काय देतोय आपण तर आता इयत्ता 8वीच्या ज्या नोट्स तुम्हाला प्रॉपर बनवलेल्या आहेत त्या नोट्स तर तुम्हाला मिळणारच आहेत, पण त्या नोट्स सोबत तुम्हाला अगदी शॉर्ट नोट्स, अगदी क्विक आणि झटपट रिव्हिजनसाठी काही जण मला मेसेज करत आहेत आम्हाला प्रिंट काढायचे आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्हाला वर्डमध्ये अशा पद्धतीने वन लाईनर नोट्स स्वरूपात, म्हणजे तुमचा खर्चही वाचेल, वेळही वाचेल आणि ज्यावेळी तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या 100 पेजेस 150 पेजेसच्या नोट्स वाचून होतील त्याच्यासाठी एक झटपट रिव्हिजनसाठी वन लाईनर स्वरूपात सगळ्या फॅक्ट्स कव्हर करणाऱ्या अशा आपण वन लाईनर नोट्स देखील दिलेल्या आहेत. प्रत्येक पाठ्यपुस्तकानुसार पेड नोट्स ग्रुपला मी ह्या नोट्स ऍड करत आहे. ज्यांना कोणाला परचेस करायचे आहेत तर त्यांनी जरूर परचेस करू शकता. इथं तुम्हाला नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही मला वैयक्तिक मेसेज करा, तुम्हाला सॅम्पल नोट्स पाठवले जातील. आणखी तुम्हाला जर आवडल्या, इथं आता 2 नंबर दिलेले आहेत तर तुम्ही मला वैयक्तिक मेसेज करू शकता. हवं तर तुम्हाला सॅम्पल नोट्स पाठवल्या जातील. आणि तुम्ही ज्यावेळी नोट्स परचेस कराल त्यावेळी तुम्हाला पेड ग्रुपला ऍड केलं जाईल आणि तिथं तुम्हाला डेली मटेरियल अवेलेबल करून दिलं जाईल. चालेल, तर आपण इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक जे आहे भूगोलाचं तर त्याची रिव्हिजन करणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ही सिरीज कव्हर करणार आहोत अशीच कंटिन्युअस 21 जून पर्यंत. सुरुवातीला इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे हे सुरुवातीला पाहून घेऊया. जे धडे आहेत त्यांची नावे, तर पहिला धडा आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. इथून प्रश्न येतो का तर येतो. मागचे पेपर जर तुम्ही काढून बघितले TETचे तर स्थानिक वेळ, प्रमाण वेळ इथून प्रश्न तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर पृथ्वीचे अंतरंग विचारलेला आहे. त्याच्यानंतर आर्द्रता आणि ढग आहे तिसरा धडा. चौथा आहे सागरतळ रचना, ॲज इट इज आकृती विचारलेली आहे तुम्हाला आणि त्याचे भाग दाखवा असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 5वा आहे सागरी प्रवाह, 6वा आहे भूमी उपयोजन, 7वा आहे लोकसंख्या, 8वा आहे उद्योग, 9वा आहे नकाशा प्रमाण. इथं क्षेत्रभेट नकाशा प्रमाण हे काही तुम्हाला इतकं जास्त महत्वाचं नाही, पण राहिलेले हे जे 8 टॉपिक आहेत तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवून देण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. चल, पहिला प्रश्न बघूया आपण. तर पहिला प्रश्न आहे इयत्ता 8वी पाठ्यपुस्तक भूगोल. भारतात परतीच्या मान्सूनचा काळ कोणता असतो? A जून ते सप्टेंबर, B ऑक्टोबर ते नोव्हेंबर, C आहे नोव्हेंबर ते जानेवारी आणि D आहे फेब्रुवारी ते जून. तर बघा, आपला पावसाळा कधी असतो? जून पासून. आता परतीच्या मान्सूनचा काळ विचारलेला आहे. जिथं पावसाळा संपतो त्यावेळी परतीचा मान्सून किंवा पाऊस पडतो. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा कालखंड आहे आणि परतीच्या मान्सूनचा जो पाऊस आहे तर सर्वात जास्त कुठं पडतो? तमिळनाडू. कुठं पडतो तर तमिळनाडू. आणि ह्या तमिळनाडूवर पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक B अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे ग्रीनविच रेखावृत्तावर गुरुवारी दुपारी 12 वाजले असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजलेले असतील? तुम्हाला प्रमाण वेळ
जे आहे तर त्याच्यावर प्रश्न विचारलाच जातो तुम्हाला रेखावृत्ताशी संबंधित आहे. तर बघा 0 जे रेखावृत्त आहे त्याला ग्रीनविच रेखावृत्त म्हटलं जातं, मूळ रेखावृत्त म्हटलं जातं आणि हे काय आहे जागतिक प्रमाणवेळ ठरवणारं रेखावृत्त आहे. आणखीन एक रेखावृत्त भारताच्या दृष्टीनं 82.5 पूर्व रेखावृत्त आहे, तर ते भारताचे प्रमाणवेळ ठरवतं. या दोन्ही मधला जर डिफरन्स विचारला तर किती आहे 5.5 तास इतका आहे. आता इथं काय विचारले बघा, ग्रीनविच रेखावृत्तावर दुपारी 12 वाजलेले आहेत. समजा हे जर आपण रेखावृत्त धरलं, आपण हे मूळ रेखावृत्त, इथं तुम्हाला 12 वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजलेले आहेत. आता पश्चिम रेखावृत्तावर विचारलेलं आहे. इकडं आपली पूर्व बाजू आहे, इकडं आहे पश्चिम. रेखावृत्तापासून ज्यावेळी पूर्व पश्चिम बाजूंचा दिशांचा विचार करत असतो त्यावेळी ज्यावेळी पूर्वेकडे जाऊ त्यावेळी टाइम ऍड केला जातो, पश्चिमेकडे टाइम वजा केला जातो. आता 45 रेखावृत्त तुम्हाला 15 अंश लक्षात ठेवायचं आहे. 15 अंश म्हणजे 1 तास. मग आता 45 म्हणजे 15चे तिप्पट आहे. 15चे तिप्पट 45 म्हणजे तास किती झाले 3 तास झाले. आता हे 3 तास तुम्हाला पश्चिमेकडे आहेत, पश्चिमेकडे विचारलेलं आहे. पश्चिम रेखावृत्तावर म्हणजे 3 तास 12तून मायनस करायचे. मग 12तून जर 3 तास मायनस केलं तर तुम्हाला 9 वाजलेले असतील आणि ती टाइम असेल गुरुवारी सकाळी 9 वाजता. डिटेल कन्सेप्ट मी आणखीन एका व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेले आहे, त्याच्यातून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि समजा 1 अंश म्हणजे किती अंतर असू शकतं 4 मिनिट, एवढं लक्षात ठेवायचं. 1 मिनिट म्हणजे 4 मिनिट, 1 अंश म्हणजे 4 मिनिट आणि 15 अंश म्हणजे 1 तास. एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुमच्या इथले प्रश्न सॉल्व्ह होतील. आता त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, 23.5 अंश ते 66.5 अंश अक्षवृत्ता दरम्यानचा जो प्रदेश आहे तर तो कोणत्या पट्ट्यामध्ये मोडतो, हे आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. 23.5 ते 66.5 हा जो पट्टा आहे तो समशीतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो. इयत्ता 7वी भूगोल तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, उष्ण व थंड सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात तर तिथे निर्माण होते. ए ढग, बी आहे गारा, सी आहे हिम आणि डी आहे दाट धुके. तर ही उष्ण आणि थंड सागरी प्रवाह जेथे एकत्रित येतात तर तिथे दाट धुके तयार होतं. आणि हे दोन्ही प्रवाह जेथे एकत्रित येतात तर तिथं कोणती वनस्पती वाढते, प्लवंक. आणि ते काय आहे माशाचं खाद्य असल्या कारणाने मासेमारी व्यवसाय तिथं मोठ्या प्रमाणावर चालतो. हा झाला आपला चौथा प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा 5वा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. 5वा प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश की गुजरात. तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं 2रं राज्य आहे महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक बी. पुढे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, अहमदनगर उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी. पुढे, जलमग्न पर्वतरांगांची शिखरे म्हणून कोणती बेटे ओळखली जातात, निकोबार, लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अंदमान. तुम्हाला इथं आणखीन एक प्रश्न विचारला जातो, भारतातील जागृत ज्वालामुखी कुठे आढळतो. सारखे प्रश्न तिथंच त्याच पॉइंटला धरून रिपीट होतात, त्यामुळं PYQ तुम्हाला मस्त आहेत. याच्यामधले काही प्रश्न MCQ, काही PYQ आहेत. तर जलमग्न पर्वतरांगांची शिखरे म्हणून कोणती बेटे ओळखली जातात, तर निकोबार बेटे ओळखली जातात. आणि ही जी निकोबार बेटे आहेत तर ती कुठं आहेत, तर बंगालच्या उपसागरामध्ये. ज्यावेळी आपण भारताचा किनारा असा लक्षात घेतो तर इकडच्या पश्चिमेकडचा जो किनारा आहे तर तिथं अरबी समुद्र आहे आणि तिथं लक्षद्वीप बेटे पाहायला मिळतात. आणि इकडचा जर तुम्ही किनारा पाहिला, पूर्वेकडचा किनारा, तर तिकडे तुम्हाला बंगालचा उपसागर पाहायला मिळतो. आणि बंगालच्या उपसागरामध्ये तुम्हाला आढळणारे बेटे आहेत ज्याच्यामध्ये अंदमान आहे आणि निकोबार आहे. अंदमान आणि निकोबार बेट समूह तुम्हाला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला मिळतात. आणि लक्षद्वीप, अरबी समुद्र, पश्चिम पूर्व बाजू लक्षात ठेवा, इकडं पश्चिम बाजू आहे, इकडं पूर्व बाजू आहे. पुढे, हे झालं 7 नंबरचं उत्तर. त्याच्यानंतर 7चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 8 नंबर, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता. तुम्हाला इयत्ता 6वी पाठ्यपुस्तकामध्ये क्रम दिलेला आहे महासागरांचा, 7वी मध्ये आय थिंक. तर जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे, प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक महासागर. सर्वात छोटा महासागर जर विचारला तर तो आहे आर्टिक महासागर. आर्टिक महासागरावर पण PYQ येऊन गेलेला आहे. सर्वात लहान महासागर आर्टिक महासागर, सर्वात मोठा पॅसिफिक महासागर. त्याच्यानंतर 9 नंबर, चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता. काल आपण हा प्रश्न घेतला होता. तर चंद्र पूर्णपणे झाकला जातो, पूर्णपणे चंद्र सूर्य पूर्ण जरी झाकला असला तर त्याला म्हटलं जातं खग्रास. आता ते चंद्रग्रहण आहे म्हणून खग्रास चंद्रग्रहण. ज्यावेळी चंद्राचा एखादा भाग
झाकला जातो तर त्याला म्हटलं जातं खंडग्रास सूर्यग्रहण. खंड एखाद्या भाग स्वरूपात आणि पूर्णपणे झाकला जाणे ही स्थिती असते खग्रास चंद्रग्रहणाची. ऑप्शन क्रमांक ए उत्तर आहे. पुढं 10 नंबरचा प्रश्न, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या भागास काय म्हणतात? तर जमिनीमध्ये आत घुसलेल्या सागराचा जो निमुळता भाग आहे तर त्याला म्हटलं जातं खाडी. आणि बंगालची खाडी असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न पण आले, खाडीवर पण प्रश्न विचारलेले आहेत. पुढं आता इथं किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रातील सर्वात उथळ भाग कोणता? ए आहे खंडांत उतार, बी आहे भूपटल म्हणजे त्याला भूखंड म्हणजे म्हटलं जातं, सी आहे सागरी मैदान आणि डी आहे सागरी डोह. तर बघा, किनाऱ्यालगत असलेला समुद्रातील सर्वात उथळ भाग कोणता असू शकतो? तर तो आहे भूखंड मंच किंवा भूपटल मंच. आता आणखीन एका प्रश्नामध्ये तुम्हाला डायरेक्ट आकृती विचारलेली आहे बघा. तर इथं खंड, आता खंडमध्ये बघा जमिनीचा भाग आहे, हा समुद्र किनाऱ्याचा भाग आहे, थोडासा इथं खोल भाग आहे ज्याला भूखंड मंच म्हटलं जातं. भूखंड मंचापासून थोडासा इथं खाली उताराचा भाग आहे त्याला खंडांत उतार म्हटलं जातं. खंडांत उताराच्या नंतर जो भाग आहे त्याला सागरी मैदान म्हटलं जातं. आणि या सागरी मैदानामध्ये जी पर्वत शिखरे असतात आणि ती बेटाच्या स्वरूपामध्ये असतात, जसं आपल्याकडं डोंगर असतो, पर्वत असतात, तसे समुद्रामधले जे सागरी मैदानावर डोंगर असतात तर ते त्याच्या जमिनीवर किंवा पाण्यातून बाहेर आलेला जो भाग आहे तर तो बेट असतो. त्याच्यानंतर समुद्रामध्ये सागरी मैदानाच्या पुढे खोल भाग जो आहे त्याला सागरी डोह म्हटलं जातं. आणि तीव्र खोल भाग जो आहे तर त्याला म्हटलं जातं सागरी गर्ता. थोडासा खोल असेल तर सागरी डोह आणि तीव्र खोल असेल तर सागरी गर्ता. जसं बघा आपल्याकडं पर्वत शिखर, सर्वात उंच पर्वत जसं एव्हरेस्ट आहे तर तसं समुद्रामध्ये जमिनीच्या आतमध्ये उलटा पर्वत असं लक्षात ठेवा, तर ते म्हणजे सागरी गर्ता. आणि सगळ्यात खोल सागरी गर्ता कुठं आहे? पॅसिफिक महासागरामध्ये, नाव आहे मरियाना गर्ता. तर तिथून सुद्धा PYQ आलेला आहे. त्यामुळे ही आकृती करणे मस्त आहे. आणि तुम्हाला एकंदरीत हे असेच प्रश्न तुम्हाला डिटेलमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळं प्रश्नाला धरून आणि ज्या पॉइंटला प्रश्न येऊ शकतो तर त्या पॉइंटला धरून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा खूप चांगला अभ्यास होईल आणि छान मार्क्स पण मिळतील. पुढं 12 नंबर, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? आता मी जे सांगितलं तेच आहे इथं. तर 12 नंबर सर्वात खोल गर्ता आहे मरियाना गर्ता. कोणत्या महासागरात आहे? तर महासागरामध्ये, पॅसिफिक महासागरामध्ये आहे. आता इतर ज्या गर्ता आहेत तर त्या पण एक्स्ट्रा माहितीसाठी लक्षात ठेवा. तर ॲल्युशियन जी गर्ता आहे, ॲल्युशियन जी गर्ता आहे तर ती कुठे आढळते? प्रशांत महासागरामध्ये. त्याच्यानंतर कुरिल गर्ता कुठं आहे? प्रशांत महासागरातच आहे. पोर्टोरिको गर्ता अटलांटिक महासागरात आहे आणि मरियाना गर्ता देखील प्रशांत महासागरामध्ये आहे. आता पोर्टोरिको गर्ता, तर इथं पण तुम्हाला PYQ आहे. पोर्टोरिको गर्ता नाव लक्षात ठेवा, अटलांटिक महासागर आणि मरियाना गर्ता आहे पॅसिफिक महासागर. पुढे 13 नंबर, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये मुख्यतः कोणती खनिजे आढळतात? ए आहे सिलिका मॅग्नेशियम, बी आहे सिलिका अल्युमिनियम, सी आहे निकेल व लोह आणि डी आहे लोह व मॅग्नेशियम. 13 नंबरचं उत्तर आहे पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये निकेल आणि लोह ही खनिजे आढळतात. त्यामुळं पृथ्वीच्या अंतर्गाभा जो आहे तर त्याला निफे म्हणून देखील ओळखलं जातं. आता लोहसाठी बघा फेरस हा शब्द वापरला जातो, त्यामुळं निफे असं म्हणून देखील ओळखलं जातं. 13 नंबर, आता इथं पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे तर त्याची इथं आकृती दिलेली आहे. हा आहे पृथ्वीचा पृष्ठभाग ज्याला शिलावरणाचा बनलेला आहे. त्याच्या खाली प्रावरणाचा भाग आहे. प्रावरणाच्या खाली गाभ्याचा भाग आहे. गाभ्यामध्ये पुन्हा 2 भाग, बाह्यगाभा आणि अंतर्गाभा. बाह्यगाभा आणि अंतर्गाभा. पुढे ही इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातली आकृती आहे. पुढे बघा 14 नंबर, गॅब्रो या अग्निज खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? तर गॅब्रो या अग्निज खडकापासून सर्पेंटाईन हा खडक तयार होतो. अग्निजन्य जे खडक आहे ज्याच्यामध्ये बेसाल्ट हा देखील खडक आहे, मूळ खडक आहे. तर खडकांचे प्रकार अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक, इथून सुद्धा प्रश्न येतो. आता इथं गॅब्रो अग्निजन्य खडक विचारलेला आहे. त्याच्यापासून तयार होणारा रूपांतरित खडक आहे संगमरवर, सर्पेंटाईन. त्याच्यानंतर पुढे 15 नंबर, बौद्धिक क्षमतेवर आधारलेले जे व्यवसाय आहेत तर बौद्धिक क्षमतेवर आधारित विशेषीकरण सेवा व्यवसायांना काय म्हणतात? प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक, तृतीयक की चतुर्थक व्यवसाय? 15चं उत्तर असणार आहे बघा जे
व्यवसाय आहेत तर त्या व्यवसायावर पण प्रश्न विचारला जातो. इथं आता बौद्धिक क्षमतेवर आधारित सेवा विचारलेल्या आहेत, त्यांचा समावेश सेवा क्षेत्रामध्ये होतो. शेतीशी संबंधित जे व्यवसाय आहेत तर ते प्राथमिक व्यवसायामध्ये येतात. प्रक्रियेवर आधारित व्यवसाय द्वितीयक व्यवसायामध्ये येतात. सेवाशी संबंधित तृतीयक व्यवसाय आणि बौद्धिक क्षमतेवर आधारित सेवा त्यांचा समावेश होतो चतुर्थ व्यवसायामध्ये. पुढं 16 नंबर, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे? हा प्रश्न तुम्हाला आलटून पालटून 2-3 वेळा विचारलेला आहे. तर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी जो आहे तर तो आहे बॅरन बेटावर. कुठं आहे? बॅरन बेटावर. ऑप्शन क्रमांक बी. पुढे जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायू उत्पादन करणारा देश कोणता? संयुक्त संस्थाने, रशिया, इराण की सौदी अरेबिया? तर जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायू उत्पादन करणारा देश आहे रशिया. पुढं 18 नंबर, जागतिक प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरील वेळ मांडली जाते? आता प्रमाणवेळेवर प्रश्न येतो. तर 0 अंश रेखावृत्त जे आहे, ज्याला GMT ग्रीनविच मीन टाइम रेखावृत्त म्हटलं जातं, त्याच्यानंतर मूळ रेखावृत्त म्हटलं जातं, तर ते आहे 0 अंश रेखावृत्त. याच्यावरून जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते. आणि जे भारताची प्रमाणवेळ आहे तर ती 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते भारताची प्रमाणवेळ. ही 2 रेखावृत्त तुम्ही लक्षातच ठेवायची आहेत. पुढे 19 नंबर, मानवी वस्ती नसलेला खंड कोणता? आफ्रिका खंड, अंटार्क्टिका खंड, आशिया खंड की युरोप खंड? एकूण 7 खंड आहे. प्रत्येक खंडाची माहिती असणं तुम्हाला अपेक्षित आहे. मानवी वस्ती नसलेला खंड आहे अंटार्क्टिका खंड. ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यानंतर 20 नंबर घ्या. शेवटचा प्रश्न, जगातील विस्तृत मासेमारी क्षेत्रे कोणत्या भागात आढळतात? सागरी डोह, भूखंड म्हणजे सागरी पर्वत आणि सागरी मैदान. तर भूपटल म्हणजे किंवा भूखंड म्हणजे सागरी किंवा महासागरामध्ये जी मासेमारीची क्षेत्रे आहेत तर ती भूखंड मंचावर आढळतात. भूखंड म्हणजे आपण बघितलेला आहे. तर बघा, किनाऱ्यापासून सुरुवातीचा जो उथळ भाग आहे, समुद्र किनारे जो भाग आहे तर तिथून थोडासा उथळ भाग आहे 200 मीटर पर्यंतचा, तर तो भाग हा भूखंड मंच म्हणून ओळखला जातो. आणि इथं जास्त मासेमारी चालते, भूखंड मंच. अशा पद्धतीने बघा, आपण इयत्ता 8वी पाठ्यपुस्तकातले 20 प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि या 20 प्रश्नातून थोडाफार आपण पुस्तकाचा सारांश बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीनं हे जे पाठ्यपुस्तक आहे तर त्या पाठ्यपुस्तकाच्या अगदी डिटेल व्यवस्थित नोट्स आहेत. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील त्याच्या सॅम्पल कॉपी मी तुम्हाला पाठवेन. तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र कोणत्याही विषयाचे तुम्हाला सॅम्पल नोट्स आधी पाठवल्या जातील. नोट्स तुम्हाला आवडल्या तरच तुम्ही परचेस करू शकता. नोट्समधून तुम्हाला 100% प्रश्न येणार, कारण सगळे पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन या सगळ्या नोट्स बनवलेल्या आहेत. आणि प्लस तुम्हाला डबल बेनिफिट काय असणार आहे, नोट्स तर तुम्हाला विषयानुसार मिळणारच आहेत, प्लस त्याचे प्रश्न पण मिळणार आहेत. आणि अगदी शेवटच्या वेळी सगळ्या नोट्स, आता त्याच्यामध्ये जवळजवळ 1,500 स्लाईड असतील. मग एवढ्या नोट्स आणि वाचताना तुम्हाला कुठेही कंटाळा येणार नाही याची गॅरंटी त्या नोट्स बनवताना घेतलेली आहे. आणि त्या नोट्स सोबतच तुम्हाला असे 1-लाइनर पण मिळणार आहेत 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. त्यामुळं तुमचा अभ्यास जो आहे SSTचा 60 मार्काचा जो अभ्यास आहे तो आणखीन जास्त सोपा होऊन जाणार आहे. सगळ्या फॅक्ट्स कव्हर केलेल्या आहेत 1-लाइनर नोट्समध्ये पण. त्यामुळं नक्की तुम्ही जरूर परचेस करा. आणि जे तुम्ही आता जे 21 जूनचा जो पेपर आहे तर तुमचा 28 जूनला होणार आहे. आणखीन एक एक्स्ट्रा 7 दिवस मिळालेले आहेत. त्यामुळं नक्की त्याचा फायदा घ्या. नोट्स ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर परचेस करा. आणखी ज्यांना शक्य नाही त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. हायलाइटेड पुस्तके जी आहेत पाठ्यपुस्तके, तर ती सगळी पाठ्यपुस्तके तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. आणखीन काही टिप्स असतील, काही प्रश्नोत्तरे असतील किंवा SSTशी संबंधित जो काही कंटेंट असेल तर तो तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल. त्यामुळे टेलिग्राम चॅनल पण जरूर जॉईन करा. आणखी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे तर एक लाईक जरूर करा. तुमच्या लाईक्स खूप कमी येत आहेत, व्हिडिओचे व्ह्यूज पण कमी येत आहेत. त्यामुळं मला जास्तीत जास्त मोटिवेशन मिळावं व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी. त्यामुळं एक लाईक जरूर करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणखी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ आला तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चालेल, चॅनलला एक लाईक करून ठेवा. पुन्हा भेटू
9वी भूगोल या पाठ्यपुस्तकासह. तोपर्यंत छान अभ्यास करा. धन्यवाद.